वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं उत्तम उदाहरणांपैकी एक उदाहरण म्हणजे नागराज मंजुळे, अभिनेता आणि दिग्दर्शक। सोलापूरच्या करमाळा गावात जन्मलेल्या नागराज मंजुळे यांना लहानपणीच काही वाईट सवयी लागल्या होत्या। त्यांच्याकडे वाया गेलेला मुलगा म्हणून पाहिले जात होते। त्यांना बऱ्याचशा वाईट सवयी तर होत्याच, परंतु त्याचबरोबर 7वीत असताना त्यांना 6वीतील एक मुलगी आवडायला लागली। त्यांचा नालायकपणा मुलींना कळेल म्हणून ते घाबरू लागले, विचार बदलू लागले। 10वीत नापास झाले। रिकामा वेळच वेळ, वाचनाचा नाद लागला। मिळेल ते पुस्तक घेऊन ते वाचत असे। कोणा एकाकडून मृत्युंजय त्यांच्या हाती लागले। त्याच्याकडून कळाले अशी पुस्तके लायब्ररीत मिळतात। तेव्हा त्यांनी गावाची लायब्ररी गाठली, सगळी पुस्तके वाचून काढली। विचारांचा वेग वाढला, स्वतःची तुलना सुरू झाली, अगदी रामायण महाभारतातल्या राक्षसापर्यंत। बदलाची गरज तीव्रतेने जाणवू लागली। शिक्षण सुरू झाले, पोलीस भरतीत प्रयत्न करू लागले। संघात प्रवेश, नंतर शिवसेनेत प्रवेश, अनेक दंगलीत सहभाग। फुले शाहू आंबेडकर, साठे, शंकर पाटील यांची पुस्तके वाचायला लागल्यावर पुन्हा वैचारिक बदल घडून आला। घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याकरिता वडिलांशी वादविवाद त्यांनी केला। भूतकाळातील व वर्तमान काळातील संदर्भ उदाहरणे देऊन वडिलांना आंबेडकर समजावून सांगितले। MA मराठी साहित्य पूर्ण केले। पुढे कम्युनिकेशन स्टडीजची मास्टर डिग्री पूर्ण केली। कविता लिहू लागले, एक शॉर्ट फिल्म बनवली, नंतर एक सिनेमा बनवला, दिग्दर्शक बनले। मित्रांनो, मी एवढं सगळं ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे ती व्यक्ती म्हणजे जिने सामाजिक समस्येवर एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट आपल्यासारख्या मराठी रसिकांसाठी निर्माण केले। आजपर्यंत मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा जो चित्रपट ठरला त्या सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे। भविष्यात कुणीतरी मोठा माणूस बनण्यासाठी आपलाही भूतकाळ असाच असावा असे अपेक्षित नाही। लहानपणी कसे होतो यावरून भविष्याचा अंदाज बांधू नका। बदलाला वाव दिला पाहिजे। माणूस कधीही बदलू शकतो, फक्त स्वतःवरच्या विश्वासाला जिवंत ठेवता आलं पाहिजे। वाचाल तर वाचाल, पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कोणापुढेही सहज नतमस्तक होत नाही। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच प्रेरणादायी ठरला असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकतात। जीवन एक रंगमंच 24 हा माझा युजर ID आहे। त्याचबरोबर आमच्या फेसबुक पेजला देखील लाईक करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच इन्स्पिरेशनल व्हिडिओ सोबत। तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच।